तर आज मी बनवणार आहे एक रानभाजी, खुरासणीचा पाला। ही भाजी पावसाळ्यात मिळते आणि ही भाजी चवीला सुद्धा खूपच छान लागते आणि खूप पौष्टिक सुद्धा। तर नमस्कार, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया। तर इथे मी खुरासणीची भाजी घेतलेली आहे। आता ही भाजी मी साफ करून घेणार आहे। या भाजीची कवळी कवळी पानं आणि कवळे कवळे देठ काढून घ्यायचे आहेत। वजलेले देठ घ्यायचे नाहीत। ही भाजी वातासाठीही चांगली असते। अशाच प्रकारे ही सगळी भाजी मी साफ करून आणि कापून घेणार आहे। वर्षातून एकदा तरी ही भाजी नक्की खावी। ही भाजी शरीरासाठी खूप चांगली असते। तर बघा, मी आता इथे सगळी भाजी कापून घेतलेली आहे। आता 2 ते 3 पाण्यात ही भाजी मी स्वच्छ धुवून घेणार आहे। तर आता मी खुरासणीचा पाला धुवून घेतलेला आहे आणि परत याच्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी ओतून 7 ते 8 मिनिटं ही भाजी मी उकळवून घेणार आहे। तर बघा, आता या पाल्याला उकळ यायला सुरुवात झालेली आहे। 7 ते 8 मिनिटं हा पाला मी असाच उकळवून घेणार आहे। या पद्धतीने जर तुम्ही खुरासणीच्या पाल्याची भाजी बनवली तर भाजी खूपच छान अशी बनून तयार होते। तर बघा, आता 8 मिनिटं झालेले आहेत। मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि ही भाजी थंड करून घेणार आहे। तर बघा, आता ही भाजी थंड झालेली आहे। आता ही भाजी चांगली पिळून याच्यामधलं सगळं पाणी मी काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या भाजीमधलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे। तर बघा, मी या खुरासणीच्या भाजीमधलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे आणि भाजी सुटसुटीत अशी करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता। आता या खुरासणीच्या भाजीमध्ये चवीपुरतं मी मीठ घालून घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढा लाल तिखट मसाला आणि चिमूटभर हळदी घालून हे सगळं एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता गॅसवरती मी एका तव्यामध्ये 1 चमचा तेल ओतून घेतलेलं आहे। तेल आता गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालणार आहे आणि 1 कांदा उभा चिरून घालणार आहे। कांदा लालसर होईपर्यंत मी चांगला भाजून घेणार आहे। तर आता कांदा लालसर होत आलेला आहे। आता या कांद्यामध्ये ही मिक्स केलेली खुरासणीची भाजी मी घालून घेणार आहे। कोणत्याही प्रकारच्या वाटणाची गरज या भाजीला पडत नाही। अगदी कांदा आणि लसणाची फोडणी देऊन ही भाजी बनून तयार होते। आता ही सगळी भाजी मी मिक्स करून घेणार आहे आणि कमी गॅसवरती 2 ते 3 मिनिटं ही भाजी अशीच परतवून घ्यायची आहे की जेणेकरून ही भाजी अगदी खमंग अशी लागते। तर बघा, आता भाजी मी 2 ते 3 मिनिटं परतवून घेतलेली आहे आणि भाजी बनून तयार झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही खुरासणीच्या पाल्याची भाजी? नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका।